शेतीसाठी हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सर्व 54 गावातील शेतकरी एकत्रित लढा उभा केलेला आहे। या संदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व गावांनी एकमुखी मागणी केलेली होती की आमच्या या सर्व गावांचं सर्वेक्षण सरकारने केलं पाहिजे आणि आम्हाला सिंचनाची व्यवस्था कुठून करता येईल त्याचा अहवाल तयार झाला पाहिजे। त्या अनुषंगाने सरकारने पहिलं पाऊल टाकलं असून 45,000 हेक्टर क्षेत्राला जवळपास 1.5 लाख कुटुंबाला पाणी कसं देता येईल त्याच्या संदर्भातला प्राथमिक अहवाल सरकारकडे दाखल झाला असून या ठिकाणी आगामी काळामध्ये आम्ही या अहवालाचा पाठपुरावा करत या ठिकाणी गोदावरी खोरे विकास महामंडळाकडे त्याचा पाठपुरावा करत पुढे सचिव जलसंपदा विभाग आणि मंत्री मान्य जलसंपदा या विभागाकडे पाठपुरावा करत आम्ही आमचं प्रशासकीय मान्यता हेपर्यंत या विषयाचा आमचा लढा सातत्यानं सुरू राहणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शेतकरी या बाबतीसाठी आम्ही एकत्र आहोत। आमची एकच मागणी आहे, आमच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे। कोपनगाव संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या संघर्षाला पहिलं यश या ठिकाणी आलेलं आहे। पहिली पायरी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। 54 गावांचं सर्वेक्षण होऊन त्या गावांना पाणी कसं देता येईल या संदर्भाचा निर्णय या संदर्भाचा अहवाल या ठिकाणी जलसंपदा विभागाकडे आता प्राप्त झालेला आहे। त्यांच्याच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने हा अहवाल तयार केलेला आहे आणि कसं पाणी द्यायचं या संदर्भातली एक रूपरेषा या अहवालाच्या माध्यमातून तयार झालेली आहे। भविष्य काळामध्ये ह्या अहवालाची अंमलबजावणी होऊन याच्यावर आम्ही अभ्यास करणार आहोत। आम्ही शेतकऱ्यांसाठी अभ्यास करणार आहे। त्याच्यामध्ये काही जर बदल करता आला तर अजून आम्ही त्याच्यामध्ये बदल करू आणि नंतर याचं अंमलबजावणी होण्यासाठी जो काही संघर्ष भविष्य काळामध्ये आम्हाला करावा लागणार आहे तो पूर्ण संघर्ष करण्याची तयारी आम्ही ह्या 54 गावच्या सर्व नागरिकांनी सामान्य नागरिकांनी आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। याच्यामध्ये जर आम्हाला राजकीय पदाधिकाऱ्यांचं जर सहकार्य मिळालं तर आम्ही त्यांचं सहकार्य घेऊ। जर त्यांचं सहकार्य नाही मिळालं तरी पण ह्या मानवत आणि परभणी तालुक्यातल्या जवळपास 45,000 हेक्टर क्षेत्र ओझ्याखाली आणण्यासाठी जो काही लढा आम्हाला करावा लागेल, जो काही प्रयत्न आम्हाला करावा लागतील तो लढा पूर्ण ताकदीनं आम्ही ह्या ठिकाणी करण्याचा संकल्प आजच्या निमित्ताने केलेला आहे। आणि हे अहवाल हे आमचं पहिलं ह्या ठिकाणी यश आहे आणि भविष्य काळामध्ये ह्या माध्यमातून आम्ही ह्या 54 गावांना आणि 45,000 हेक्टर जमिनीला ओझ्याखाली आणण्यासाठी यशस्वी होऊ असा विश्वास आम्हाला ह्या ठिकाणी आहे। नमस्कार, 3D न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।